पण एक सिंहाचा वाटा खरं तर तुमचा होता. 10 अपक्ष तुम्ही घेऊन गेलेला तुमच्या सोबत आणि मला असं वाटतं की 10 नंबर हा फार मोठा नंबर मानला जातो ज्यावेळी सत्ता स्थापन केली जाते, कार्ड जेव्हा प्ले होतात सत्तेचे. पण तुमचा भाजपमधला प्रवेश मला असं वाटतं की सगळ्यात वादग्रस्त असा तो ठरला. हा तुम्हाला येऊच दिलं नव्हतं तुमच्याच लोकांनी, का बरं? नाही, हे तर आहे. मला जेव्हा 2009 पासूनचा हा विषय चालू आहे. 2009 मध्ये सुद्धा मला तिकीट मिळाली होती. मी निवडणुकीचं कार्यालय सुरू केलं होतं. त्यावेळेस मला सांगण्यात आलं की आता यावेळेस थांबायचं आहे. नागपूरहून आलेले नानाभाऊ म्हणून श्यामकुळे, त्यांना आम्ही 13 दिवसामध्ये आमदार बनवलं. 2014 मध्ये मला शिवसेनेकडून निवडणूक मला मिळालीच नाही तिकीट. मी शिवसेनेकडून निवडणूक लढवली 52,000 मतं घेत. आणि 2019 मध्ये सुद्धा मला सांगण्यात आलं होतं की भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला तिकीट मिळेल, परंतु तेव्हाही मिळाली नाही. का नाही मिळाली? काँग्रेसनी सांगितलं, काँग्रेसनी मिळाली नाही. याच्यात असं आहे की तिकीट ही साधारणतः जनतेची अपेक्षा असते की एखादा आपला लोकप्रतिनिधी ॲक्टिव्ह असावा. परंतु मला असं आता वाटू लागला आहे की पक्षाच्या नेत्यांच्या दृष्टिकोनातून हा माणूस इनॅक्टिव्ह असावा. बस म्हटलं तर बसणारा, उठ म्हटलं तर उठणारा. स्थानिक नेत्यांना असं वाटत असतं की हा काही एवढा ॲक्टिव्ह माणूस कोणी तिथे नसावा. एक साधारण आपला मागे मागे फिरणारा एक कार्यकर्ता असावा, अशी कदाचित भूमिका असेल. आणि त्या भूमिकेतून मला हे 4ही वेळेस तिकीट मिळताना विरोध झाला. आणि 2000 आत्ताचं तर सगळं तुमच्यासमोर ताजंच आहे.